राज्यात जोरदार पावसाची शक्यता. कोकण घाटमाथ्यावर रेड अलर्ट कायम. नाशिक विदर्भाला ऑरेंज अलर्ट. राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग. मुंबई जलमय. कोकण, पश्चिम, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार. अनेक भागात पावसामुळे नद्या नाले वाहू लागले. पीक विमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक. गैरप्रकार केल्यास सरकारी कृषी योजनांपासून 5 वर्षे वंचित ठेवणार. हंगामनिहाय अंतिम मुदतीचे वेळापत्रक तुम्ही येथे बघू शकता. सोलापुरात शेतकऱ्याची 12 लाखांची फसवणूक. ऊस तोडणी यंत्राच्या कर्जमाफीचे आमिष. दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल. सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून जाहीर. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदत. ॲग्रीस्टॅकमुळे कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी अधिक पारदर्शक. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत डिजिटल पडताळणी. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होईपर्यंत पात्र कर्जावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले जाणार नाही. आता वेळेत जन्ममृत्यूची नोंद करा, अन्यथा जिल्हा परिषदेच्या चक्रा मारा. विहित मुदतीत नोंदणी न झाल्यास जिल्हा परिषदेची मंजुरी अनिवार्य. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळेपर्यंत व्याज घेऊ नका. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासनाचा आदेश. प्रक्रिया पूर्ण होण्यास काही काळ लागणार. जालना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस. 80% पेरण्या पूर्ण. बळीराजा सुखावला, मात्र उत्पादन घटण्याची भीती कायम. पडीक जमिनीवर कमावता येणार उत्पन्न. बचत गटांना नाममात्र भाडेपट्ट्याने मिळणार जागा. किमान 3 वर्षापूर्वीची असाही बचत गटाची नोंदणी. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.